तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. मी आणि तू, आपण दोघेही लग्नानंतर नवरा बायको सारखे नाही राहणार. आणि तुला किती वेळा सांगितलं की तुझ्या घरातून मला फोन करत जाऊ नकोस म्हणून. का? भिंतीला सुद्धा कान असतात, कोणी ऐकलं तर? ऐकलं तर काय होईल मिस्टर घाबरट? अगं कळेल सगळ्यांना. मग कळू देत ना. सांगा ना आदित्य, मी ऐकून घेईन तुमची सगळी दुःख. आता आपणच आहोत ना एकमेकांसाठी. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? फोन आपण केलाय तेव्हा आपण कोण बोलताय हे आधी सांगा. अरे हा आवाज ओळखीचा नाही. असं कोणी शिल्लक आहे काय अजून गजानन रावांच्या घरात? संग्राम थोरात बोलतोय. आहेत का गजानन राव? काय काम आहे? अभिनंदन करायचंय त्यांचं. अभिनंदन. मित्र आहेत ते आमचे. आता किती वाजलेत याची कल्पना आहे का आपल्याला? कोण? अभिजित का? वा 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 वा.
आई वडिलांची काळजी घेतोयस हे बघून फार बरं वाटलं रे बाबा. ऊर भरून आला माझा. तुमचं मला माहित नाही, पण आमच्या घरामध्ये हे एक कर्तव्य मानलं जातं आणि ते प्रेमाने पार पाडलं जातं. बाबांना आम्ही ह्या वेळेला डिस्टर्ब करत नाही. तुमचं काय काम आहे ते मला सांगितलं तर. आमच्या घरामध्ये सुद्धा एक पद्धत आहे बरं का अभिजितराव. सांत्वन करताना आणि अभिनंदन करताना घड्याळाचे काटे बघायचे नसतात. पुन्हा जर असा अवेळी अभिनंदनासाठी फोन केला तर तुमचं सांत्वन करायलाही कोणाचा फोन येणार नाही. अस्मिता अस्मिता अरुताई, अरुताई, अहो तुम्ही झोपला नाहीत अजून? आलास का पुन्हा डोकं खायला? अहो असं काय करताय? बाहेरनं बघितलं तर लाईट दिसली म्हणून आलो आतमध्ये. झोपा बघू आता. आता झोपू? हो. या कुंद वातावरणात नक्की काहीतरी घडणार आहे. स्वामी, काहीतरी वाईट. आणि काय वाईट घडणार आहे? आधीच घडलंय. काय झालं? हो, लग्नाच्या पहिल्याच रात्री आदित्य दादा नशा करून आले. मला सांगा काय गरज होती? निदान आज तरी. ओ माय गॉड, आज पुन्हा? स्वामी, तुला सांगते, आपल्या घराला शाप आहे. समाजवाद्यांचं ऐकून बाबांनी सगळे देव पाण्यात बुडवले. तेव्हापासून आपल्या घराला ग्रहण लागले. काळ्या सावलीत अंधारल्यात सुखाच्या वाटा. दादाला मूल नाही, मी अशी घरात. आदित्यचं काय होतंय ते पाहूया. तोवर तरी मी या खोलीत काळोख होऊ देणार नाही. स्वामी, आत्ता जर या घरात काळोख झाला ना तर पुन्हा कधीच उजाडणार नाही.
तेजू तेजू हे बघ थोडं एक शब्दही बोलू नकोस. थोडं मला संयम. तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू काहीही बोलू नकोस माझ्याशी. अगं असं तडकाफडकी. तू गप्प बस. अगं असा तडकाफडकी निर्णय घेणं योग्य नाही एवढंच मला म्हणायचं होतं. तू थोडं संयमाने घे ना. अगं आई बाबांना कळलं तर बाकी. तेजस्विनी तेजस्विनी काय झालंय बेटा? मी नाही या घरात राहू शकत. मला जाऊ द्या. अगं काय बोलतेस तू? हे आदित्य काय झालंय? बोल ना, काय झालंय? तेजस्विनी अगं तू तरी सांग काय झालंय ते. मला इथून जाऊ द्या. मला एकही क्षण या घरात थांबणं शक्य नाहीये. हे बघ तेजू माझं ऐक. हे बघ बेटा, पुरुष चुका करतात पण बायकांनी सावरायचं असतं. अगं बायकांनीच ऍडजस्ट करायचं असतं. एक वेळ ऍडजस्ट केलंही असतं पण तुमचा मुलगा पुरुष असता तर. तेजू 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 प्लीज थांब. मी थांबणार नाहीये. मी पुन्हा त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये. अगं तू असं का करतेस? तू समजून. हाय फ्रेंड्स. अरे लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही असे चांदण्यात काय फिरताय? का तुझी काही हरकत? आणि बाय द वे तू इथे काय करतोयस? मी तुलाच भेटायला आलो होतो. का तुझी काय हरकत? इतक्या रात्री? ओ न्यूली मॅरिड वहिनी. आपण आत्ता माझ्याशी काय म्हणून बोलतात? नाही म्हणजे जुनी मैत्रीण की नव्या वहिनी? माणसं तीच असतात, त्यांची नाती बदलत जातात. अच्छा, मग मी कोणाची ओळख ठेवायची? माणसांची की बदलत जाणाऱ्या नात्यांची? ऑफकोर्स बदलत्या नात्यांची. चल. मी त्या घरात येणार नाहीये. का करतेस असं? तेजू तू मला समजून घेण्याचा प्रयत्न नाही करणार आहेस का? नाही, मी त्या घरात पुन्हा कधीही पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये. आधी अरे तुमचं भांडण वगैरे झालंय का? बघ हा आमचा खासगी प्रश्न आहे. खासगी प्रश्न? तुझे खासगी प्रश्न कधीपासून तुझे एकट्याचे झाले आधी? त्याच्या लग्नापासून. कारण आता त्याच्या प्रत्येक खासगी प्रश्नात माझेही प्रश्न गुंतलेले आहेत. हो, आय कॅन अंडरस्टँड. पण आदित्य मला घरात तर घ्याल का नाही? का असंच गेटवर उभं ठेवणार आहात? तुम्ही निघा. कारण सभ्य माणसांनी सभ्य माणसांकडे येण्या जाण्याची वेळ कधीच टळून गेली समीर भाऊजी. गुड नाईट. आणि सभ्य स्त्रियांनी बाहेर फिरायची वेळ टळून गेली. तू तुझ्या मनालाही तसं वागू शकतोस. आणि मी म्हटलं की चलायचं मुकाटपणे. येणार नाही. आदित्य एक मिनिट. अरे तुमचं खूप सिरियस भांडण झालंय का? मी मध्यस्थी करू का काही? तू मध्यस्थी केलीस ना तर आपल्यात भांडण होईल. कम ऑन आदित्य, मी सगळं जुनं विसरलोय. आय एम नो मोर इंटरेस्टेड इन तेजस्विनी. तेजू चल. तेजू
आतमध्ये माझ्या खोलीत जाऊन झोप तू. नाही नाही अगं, खरंच सांगते, खरंच आत जाऊन झोप. माझी बबडी नाही का 10 वाजेपर्यंत झोपते, जशी ती तशी तू. जा झोप. नाही, मला सकाळी लवकर उठायची सवय आहे. मी तुला उठ एवढ्यासाठी म्हणलं की थोड्या वेळाने तर स्वामी उठेल ना, मग घरात वावर सुरू होईल आणि मग नव्या नवरीने असं इथे बाहेर झोपणं बरं नाही दिसत. नवरी हे बघ तेजू, मी चहा करून आणते नाही, तुझ्यासाठी. नको. अगं तुझ्यासाठी काही स्पेशल असं चहा नाही करणार आहे मी, सगळ्यांसाठी करते तेच तुला. माझ्यासाठी कुणी काही केलेलं नाही चालत मला. आले मी. तेव्हा परमेश्वरा सगळं ठीक होऊ दे रे बाबा. काय झालंय माई? नाही म्हणजे काल रात्रीचा गोंधळ पाहिलाच ना आपण. नवरा बायकोचं भांडण समजून दुर्लक्ष करावं इतका क्षुल्लक नव्हता तो. मी बोलतो तेजस्विनीशी. हो पण पोरीचं जरा मन सांभाळून बोला, दोष आपल्याच मुलाचा आहे. तेजस्विनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मी चहा घेऊन येते. दॅट्स बेटर. मी आले. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बस. तेजस्विनी, मी सरळ मुद्द्यालाच हात घालतो. मला जे काही घडलं ते नीट सांगशील का? पण वडील म्हणून तुम्ही त्याचे कुठलेही दोष पदरात नक्कीच पाडून घेणार नाही ना? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.